नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। गडचिरोली जिल्ह्यात पुराचं संकट कायम। जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या दुथडी भरून पूर ओसरत असला तरी 2 राष्ट्रीय महामार्गासह 16 मार्ग बंद। पुराचा 10 तालुक्यातील मार्गांना फटका। पुण्याच्या इंदापुरात पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचं वातावरण। भंडारा जिल्ह्यातील चूलबंद नदीला पूर। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून विसर्ग करण्यात येत असल्यामुळे पूर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, पाल या नद्यांना पूर। ड्रोनच्या सहाय्याने गडचिरोलीतील पूरस्थिती टिपण्यात आली आहे। भंडाऱ्यात 3 दिवसांपासून पावसाची संततधार। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला। पूर आलेल्या मार्गावरून प्रवास करताना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। पावसामुळे वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर। पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील आहेर नवरगाव या गावात पुराचं पाणी ओसरायला सुरुवात। नागरिकांना दिलासा। गावातील चिखल परिसरात भरतो गावातला मोठा बाजार। गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे आणि वैनगंगेला आलेल्या पुरात नुकसान झालेल्यांना मदत मिळवून देणार। काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मागील 3 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठं नुकसान। वर्धाच्या हिंगणघाट तालुक्यातील चाणकी कोरडे येथे नागरिकांचा पुराच्या वेळेस अडचण। गावाला जाणारा रस्ता जातो पाण्याखाली। पाणंद रस्त्याची ही दुरावस्था। पर्यायी रस्त्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मागील 3 दिवसात 3 जणांचा मृत्यू। 7 घरं पूर्णतः जमीनदोस्त तर 265 घरांचं अंशतः नुकसान। मुसळधार पावसामुळे 84 गोठ्यांचंही नुकसान। गोंदियात मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून नुकसान। रोवणी केलेले पर्हे वाहून गेले। तात्काळ पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात पावसाची हजेरी। पावसामुळे 550 हेक्टर क्षेत्र बाधित। धामणगावात तालुक्यात सर्वाधिक नुकसान। वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदी नाल्यांच्या काठावरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेकडो एकर पिकांना पुराचा फटका। 50 मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 90 घरांची पडझड। हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळी उत्पादकांना महिनाभरापूर्वी अवकाळीचा फटका। 1000 ते 1100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024च्या खरीप नुकसानीचे 55 कोटी मिळणार। राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी। हिंगोली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार। पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकावर कीटकनाशकांची फवारणी। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 92% भरलं। धरणातून भीमा नदीत 15,000 क्युसेकने विसर्ग सुरू। पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी उजनीचं पाणी वरदान। यवतमाळकरांची तहान भागवणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो। जिल्ह्यात आठवड्याभरापासून पावसाच्या सरी। प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहायला सुरुवात। पावसामुळे कांद्याचं नुकसान। नाफेडकडूनही खरेदी नाही। कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। बाजारभावात चढ उतार। शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी करण्याची मागणी। जळगावात कापसाच्या लागवडीत तब्बल 25% घट। मात्र गेल्या 5 वर्षापासून कापसाला भाव नसल्यानं शेतकरी चिंतेत। जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 87% पेरण्या पूर्ण। जळगाव जिल्ह्यात चक्री भोपळ्याची सर्वाधिक लागवड। मात्र परराज्यात 7 रुपये किलोचा भाव। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी चेन्नई येथील साई भक्त दाम्पत्याकडून 3 लाखांचा सुवर्ण हिरे जडित ब्रोच अर्पण। ललिता मुरलीधरन आणि कॅप्टन मुरलीधरन असं या दाम्पत्याचं नाव। कोल्हापुरातील वसंतराव चौगुले शाळेत पालकांचं पाद्यपूजन आणि औक्षण करून गुरुपौर्णिमा साजरी। विद्यार्थ्यांच्या उपक्रमामुळे पालकांचे डोळे पाणावले। 87 किलो चांदीचे महाद्वार विठ्ठल मंदिरात अर्पण। अतुल पारेख आणि गणेश अवफाड या भक्तांकडून 1,10,00,000 रुपये किमतीचे महाद्वार अर्पण। राजस्थान आणि उदयपूरमधील कारागिरांकडून महाद्वाराचं काम।
अहिल्यानगरच्या देवगडमध्ये दत्तगुरूंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसर भाविकांनी गजबजला। गुरुपौर्णिमेनिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तनाचं आयोजन। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावचे दत्त मंदिर आणि पिंगुळी येथील राहुल महाराज मठात गुरुपौर्णिमा उत्साहात हजारो भाविक भक्तांची उपस्थिती। वाशिमच्या कारंजा येथील नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी। दत्तयाग, रुद्रयाग आणि व्यासपूजेचं आयोजन। पुण्यातील पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथे दत्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। गुरु दत्तात्रयांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लावल्या रांगा। राज्यभरातून भाविक नारायणपूरमध्ये दाखल। बेडच्या केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटाच्या रचनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्षेप, विशिष्ट समाजाच्या गावांचा समावेश केल्याचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पुण्यातील दारुवाला पुलाजवळ खांब कोसळला। ड्रेनेजचं काम सुरू असताना हा खांब कोसळला। खांब डोक्यात पडल्याने शाळकरी मुलगी जखमी। जळगावच्या मानेगाव फाटा परिसरातील रस्त्यांची दुरावस्था, रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य। चिखलातून वाट काढताना वाहनधारकांची होते कसरत। नागपुरातील कामाठीमधील नव्या उड्डाणपुलावर उद्घाटनापूर्वीच खड्डे। जोरदार पावसामुळे उड्डाणपुलाच्या बांधकामाची पोलखोल। उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील वॉर्ड इमारतीची प्रचंड दुरावस्था। इमारतीचा मागील भाग जीर्ण, वारंवार पत्रव्यवहार करूनही स्ट्रक्चरल ऑडिट नाही। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मालेआंबा गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी धोकादायक प्रवास। वरखडी नदीवर पूल नसल्याने बांबू आणि तुरीच्या झुलत्या पुलाचा वापर। नाशिकच्या निफाड तालुक्यातील थेटाळे येथील रेल्वेच्या अंडरपासमध्ये 3 ते 4 फूट पाणी। जीव धोक्यात घालून वाहनधारकांना करतायत ये जा। पाण्यातून वाहनं नेण्यास मध्य रेल्वेकडून बंदी। बुलढाणा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचं ढीग। कचऱ्याची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात। भाजीपाला बाजारामध्येही घाण साचली। आमदार संजय गायकवाडांच्या बुलढाणा मतदारसंघातील जिल्हा रुग्णालयात घाणीचं साम्राज्य। रुग्णालय परिसरात साचली घाण, रुग्णांचं आरोग्य धोक्यात, लक्ष देण्याची मागणी। जळगावात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। महावितरण कंपनीने ग्राहकांना मराठीत मेसेज पाठवावे। महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पदयात्रेचा 4था दिवस। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला मनसेचा पाठिंबा। मनसेचे बाळा नांदगावकर पदयात्रेत। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात सत्ताधारी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले। गडहिंग्लजमध्ये भाजप नेते संग्रामसिंह कोपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील आंदोलनात सहभागी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परभणी जिल्हा परिषदेवर मोर्चा। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या। जळगावातील अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय प्री सुब्रतो कप स्पर्धेला सुरुवात। 17 वर्षाच्या आतील महिला खेळणार फुटबॉल। विविध राज्यातील शालेय संघ सहभागी। कोल्हापुरातील पट्टणकोडोली गावातल्या अनंत विद्या मंदिर शाळेत 7 भाषांचं शिक्षण। 1300 विद्यार्थी कोणत्याही तक्रारीशिवाय जर्मन, रशियन, जॅपनीज भाषा शिकत असल्याचं समोर। बीडच्या अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा। डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ दफन करताना जिवंत झालं। स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार। बाळावर उपचार सुरू। बुलढाण्याच्या कोलवड येथे 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला। कोलवड जवळील नदीपात्रात आढळून आला मृतदेह। हरिभाऊ जाधव असं मृत व्यक्तीचं नाव। जळगावात मद्यधुंद अवस्थेत खासगी बस चालक बस चालवत असल्याचा प्रकार समोर। जागरूक तरुणांनी पाठलाग करून बस थांबवली। जळगाव मार्गे अहमदाबाद ते अमरावती जाणाऱ्या खासगी बसमधील हा प्रकार। जळगाव जिल्ह्यातील आंदलवाडी गावाजवळ असणाऱ्या विहिरीमुळे अपघाताची शक्यता। विहिरीला संरक्षक भिंत उभारावी किंवा विहीर बुजवावी, ग्रामस्थांची मागणी। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड गावच्या शिवारात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद। मागील महिन्यात वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता। हा बिबट्या कैद झाल्याने नागरिकांमध्ये समाधान। जळगावच्या 40 गावात उदयपूर फाईल्स चित्रपटाविरोधात अल्पसंख्याक विकास मंडळ आक्रमक। चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य आणि संवाद धार्मिक सलोखा धोक्यात आणणारे असल्याचा आरोप। चित्रपटाच्या बंदीच्या मागणीचा प्रांताधिकाऱ्यांना निवेदन।